कोकणातील 16,000 हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसलाय। मे महिन्यामध्ये पाऊस झाला त्यामुळे शेती पिकांचं त्यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे आता 884 गावांमध्ये 50,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। तर बारामती आणि दौंडमध्ये हा सर्वाधिक पिकांचा नुकसान झालेला आहे। भंडाऱ्याच्या लाखनीमधल्या सोमलवाडा मेंढा या गावामध्ये वांग्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे आणि या भागामध्ये वांग्यांना चांगली मागणी सुद्धा असते। त्यामुळे शेतकरी आता सध्या वांग्याची लागवड करतात। या पिकातून शेतकऱ्यांना लाखोंचं उत्पन्न मिळतंय। जळगावच्या चोपडामध्ये वैजापूरमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या एका कृषी केंद्रावर कृषी विभागाने छापा टाकला आणि कारवाई केली। या कारवाईमध्ये कृषी विभागाने 7,35,000 रुपयांचा अनधिकृत बियाणं आणि रासायनिक खत साठा जप्त केला। या प्रकरणात कृषी केंद्राविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लक्ष्मी केंद्र कृषी सेवा केंद्र वैजापूर येथे जिल्हा भरारी पथकाने नियमित तपासणी केली। नियमित तपासणीमध्ये त्यांना परवान्याबाबत विचारणा केली तर तिथं बियाणे आणि खते याबाबत कुठलाही परवाना त्यांच्याकडे नव्हता। परवाना अनधिकृत परवाना नसताना सुद्धा त्यांनी विक्री केलेली आहे आणि जवळपास 405 गुन्ह्या खताच्या आणि 188 हे आपल्याला मका आणि कापूस बियाण्याचं असं दोघांची किंमत वगैरे 7,35,000चा मुद्देमाल हा कुठलाही परवाना न घेता शेतकरी बांधवांना ते विकत होते आणि हा अनधिकृत विक्रेता याच्यावर आपण एक बियाणे अधिनियम आणि खत अधिनियम याच्यानुसार कारवाई केलेली आहे। हिंगोलीमध्ये कृषी विभागाकडून विनापरवाना खताची विक्री केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। कृषी विभागाने कारवाई करत खताच्या गोदामाला सील ठोकलंय आणि या कारवाईमध्ये खताचा साठाही जप्त करण्यात आला आहे।